आता बघूयात आणखीन एक चर्चेतली बातमी अशी की माणिकराव कोकाटेंविरोधात अटक वॉरंट जारी झाल्यानं अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे। कोकाटेंवर नाशिक, जळगाव आणि धुळे जिल्ह्याची आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठी जबाबदारी होती। नंदुरबारचे पालकमंत्री आणि इतर 3 जिल्ह्यांचे कोकाटे संपर्क मंत्री आहेत। पक्ष संघटन मजबूत करण्याच्या दृष्टीने त्यांच्यावर प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी ऑक्टोबर महिन्यात ही महत्त्वाची जबाबदारी दिली होती। त्यामुळे आता माणिकराव कोकाटे यांची जर आमदारकी रद्द झाली आणि जर कोर्टाने दिलेल्या शिक्षेनुसार जर त्यांना 2 वर्ष तुरुंगवास हा जर झाला तर मात्र ही जबाबदारी आता कोणाकडे जाणार हा मोठा प्रश्नच आहे। येणाऱ्या महानगरपालिकांच्या निवडणुका लक्षात घेता माणिकराव कोकाटे यांच्याकडे उत्तर महाराष्ट्रातील काही महत्त्वाच्या ठिकाणांची जबाबदारी देण्यात आलेली होती। यामध्ये कोकाटेंवर नाशिक, जळगाव आणि धुळे जिल्ह्याची आगामी महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने पक्ष संघटन मजबूत करण्याच्या बाबत जबाबदारी देण्यात आलेली